तर एकीकडे युतीच्या चर्चा रंगलेल्या असताना दुसरीकडे राजकीय वर्तुळातून सुद्धा अनेक प्रतिक्रिया समोर आलेल्या आहेत। या संदर्भात शरद पवारांनी एक महत्त्वाचं विधान केलेलं आहे। राज ठाकरेंच्या सभांना गर्दी होते पण मतं मिळत नाही। ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांवर शरद पवार यांनी हे विधान केले। पत्रकारांसोबतच्या अनौपचारिक गप्पांमध्ये पवारांनी हे मोठं विधान केले। उद्धव ठाकरे यांना गर्दीचं मतांमध्ये परिवर्तन करण्यात यश येतं असंही शरद पवार म्हणाले। तर शरद पवार यांनी काय म्हटलेलं आहे पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। आजवरचा असा अनुभव आहे की राज ठाकरेंच्या सभांना गर्दी होते मात्र मतं मिळत नाहीत। उद्धव ठाकरेंना मतांमध्ये परिवर्तन करण्यात यश येतं। झेडपी आणि मनपा महाविकास आघाडी म्हणून लढवाव्यात अशी माझी इच्छा आहे। असं शरद पवार यांनी म्हटलेलं आहे। राज ठाकरेंच्या सभेला गर्दी होते पण मतं मिळत नाही। उद्धव ठाकरेंच्या सभेला गर्दी होते आणि मतंही मिळतात। या वक्तव्याकडे कसं बघतात? पवार साहेब महाराष्ट्रातील एक ज्येष्ठ नेते आहेत, अनुभवी नेते आहेत। त्यांचा अनुभव खूप मोलाचा असं समजून मी त्याच्यावर काम करेन।